टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। आमदार निलेश राणे यांचा वाढदिवस मालवणमध्ये यावर्षी मोठं शक्ती प्रदर्शन करून होतोय। असं आपण बघितलं तर या ठिकाणी मोठं शक्ती प्रदर्शन होणार आहे। जवळ 10,000 जे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी जमणार आहेत। आपल्यासोबत इथे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख दत्ता सामंत आहेत। ते सांगणार आहेत यावर्षी दत्ता सामंत यांच्या वतीनं मोठं शक्ती प्रदर्शन होतंय। निलेश राणेंचा वाढदिवस होतोय। कशा पद्धतीने हा वाढदिवस साजरा होणार आहे? नाही, ते शक्ती प्रदर्शन वगैरे काय होत नाही। आमचे आमदार निलेशजी राणे यांचं 17 तारीखचा जो वाढदिवस आहे तो अधिवेशन असल्यामुळे आम्ही सोमवार दिवस कामकाजाचा असल्यामुळे निलेशजींना आम्ही विनंती केली होती, परंतु ते म्हणाले हा वाढदिवस तुम्ही एक दिवस आधी घ्या, रविवारी घ्या, सुट्टीच्या दिवशी घ्या। त्यामुळे बोर्डिंग ग्राउंडवरती आम्ही हा वाढदिवस घेण्याचं आम्ही सर्वच कार्यकर्त्यांनी ठरवलं। आम्हाला शक्ती प्रदर्शन करायची गरज नाही, कारण 1990मध्ये राणे या ठिकाणी आले आणि असंख्य कार्यकर्ते या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राणेसाहेबांच्याच माध्यमातून या ठिकाणी घडले, मोठे झाले। त्याच्यापैकीच सगळे आम्ही आहोत। आणि आज निलेशजी 2024मध्ये या कुडाळ मालवणमधून सन्माननीय आमच्या पक्षाचे प्रमुख एकनाथजी शिंदे असतील यांनी त्यांना तिकीट दिलं, त्यांच्यावर विश्वास टाकला आणि कुडाळ मालवणमधून निलेशजी राणे हे शिवसेनेच्या धनुष्यबाणावरती चांगल्या मताधिक्याने या ठिकाणी विजयी झाले। आणि 3 महिन्यामध्ये एकंदरीत निलेशजीचं काम पाहिल्यानंतर, विधिमंडळातलं काम पाहिल्यानंतर या मालवण कुडाळ मालवणची जनता असेल, सिंधुदुर्गातील जनता असेल, मतदार असतील, त्यांच्या तोडून ज्या ज्या ठिकाणी आपण जातो त्या त्या ठिकाणी गौरवास्पद त्याच्याबद्दलचे उद्गार लोकांकडून आज आम्हाला ऐकायला मिळत आहेत। गेली 10 वर्ष विधिमंडळामध्ये आपले जे मूलभूत प्रश्न होते ते प्रश्न इथल्या आमदारांनी ज्या ठिकाणी मांडायला पाहिजे त्या ठिकाणी परखड किंवा अभ्यासपूर्वक मांडले नसल्यामुळे हा कुडाळ मालवण मतदारसंघ गेली 10 वर्ष मागे गेला। नक्कीच मला सांगा, हा जो वाढदिवस आहे या वाढदिवसाला नेमकं कोण कोण उपस्थित राहणार आहे? ह्या वाढदिवसाला सन्माननीय आमचे नेते राणेसाहेब असतील, पालकमंत्री नितेशजी राणे असतील, आमचे सावंतवाडीचे आमदार दीपकजी केसरकर साहेब असतील, आमचे उद्योगमंत्री उदय सामंत असतील, भैया सामंत असतील, शिवसेनेचे नेते असतील आणि महायुतीचे सुद्धा पदाधिकारी नेते या ठिकाणी उपस्थित असतील। नक्कीच या ठिकाणी बाळा चिंदरकर सुद्धा आहेत। चिंदरकर साहेब, गेले काही दिवस जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात ठाकरेंच्या सेनेला धक्के बसत आहेत। या एकूण जर बघितलं तर या शक्ती प्रदर्शनात काही आणखी धक्के बसू शकतात का? जसं आता सामंत साहेबांनी सांगितलं की या ठिकाणी एक प्रकारचं एक वातावरण झालेलं आहे। आदरणीय पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून जी शिवसेना घोडदौड करत आहे आणि ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रभर हा विषय चालूच आहे, कारण फक्त पक्षप्रवेश सिंधुदुर्गात पण होत आहेत, अनेक महाराष्ट्रभर होत आहेत, ठाण्यात होत आहेत, मुंबईत होत आहेत। पण हा जो सामंत साहेब इकडे ज्या पद्धतीने पक्ष बांधणी करत आहेत आणि आदरणीय आमदार निलेश राणे साहेब या पक्षात आल्यापासून एक नवचैतन्य या पक्षाला निर्माण झालं आहे आणि प्रत्येकाला विश्वास वाटतो आहे की आज शिवसेना आणि महायुती हे जर एकत्र आलं तर ह्या ठिकाणी विकास काम चांगल्या पद्धतीने होईल। नक्कीच आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात काँग्रेस शिवसेनेमध्ये प्रवेश झालेले आहेत आणि या एकूणच जर प्रवेश झाले असं बघितलं कोकणात प्रवेश होतात आणि या पार्श्वभूमीवर निलेश राणेंचा जो वाढदिवस आहे तो यावर्षी मोठ्या प्रमाणात साजरा होतो आहे। त्यामुळे एकूणच या प्रवेशाकडे आणि या शक्तीप्रदर्शनाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेले असेल। विकास गावकर, TV9 मराठी, सिंधुदुर्ग, मालवण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।